न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 28 ड मधून अनुक्रमांक 6 शिट्टी या निवडणूक चिन्हावर दिलीप दत्तू दातीर हे निवडणूक रिंगणात उतरले आहेत. आज माऊली लॉन्स परिसरातून दिलीप दत्तू दातीर यांच्या वतीने भव्य प्रचार रॅली काढण्यात आली. या रॅली दरम्यान परिसरातील नागरिकांचा मोठा प्रतिसाद पाहायला मिळाला. यावेळी बोलताना दिलीप दत्तू दातीर यांनी प्रभागातील मूलभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता तसेच नागरिकांच्या दैनंदिन प्रश्नांवर प्राधान्याने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. लोकांच्या विश्वासावरच राजकारण उभे राहत असल्याचं सांगत विकास हाच आपला अजेंडा असल्याचं दिलीप दत्तू दातीर यांनी स्पष्ट केलं. प्रचार रॅली दरम्यान कार्यकर्ते, समर्थक आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आज खऱ्या अर्थाने 3 तारखेपासून जशी शिटी निशाणी मिळाली आहे, सातत्याने प्रभाग क्रमांक 28 मध्ये फिरतोय. खरं तर आपल्या सर्वांना माहिती आहे की गेले 15-20 दिवस अगोदर भारतीय जनता पार्टीचा प्रचार केला. जवळजवळ या प्रभागातील माझ्या माता भगिनी असतील 11.5 ते 12,000 घरांपर्यंत आमच्या माता भगिनींचे आशीर्वाद घ्यायला गेलो, ज्येष्ठांचे आशीर्वाद घेतले. खरं तर मला अपेक्षित नव्हतं की भाजपची उमेदवारी माझी रद्द होईल. मात्र हरकत नाही, जरी उमेदवारी मिळाली नाही, मी आजही भारतीय जनता पार्टीमध्ये आहे. कारण या राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे या महाराष्ट्राला पुढे नेत आहे, विकसित करताय. आणि त्याच दृष्टीने या नाशिकचे माजी पालकमंत्री तथा कुंभमंत्री सन्माननीय गिरीश भाऊ महाजन यांच्या नेतृत्वाखाली, यांच्या मार्गदर्शनाने आणि आमचे मार्गदर्शक सन्माननीय सुधाकर भाऊ बडगुजर यांच्या मार्गदर्शनाने भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. आजही भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे. मी भारतीय जनता पार्टीच्या विरोधात नाही, तर मी मायबाप जनता जनार्दनाच्या बाजूने या निवडणुकीमध्ये उभा आहे. मी फक्त निवडणुकीसाठी उभा नाही, तर प्रभागाचा सर्वांगीण विकास करायचा आहे. या प्रभागातील आमचे ज्येष्ठ मोकळे फिरले पाहिजे, आमच्या माता भगिनी रस्त्यावरती व्यवस्थित सुरक्षित फिरल्या पाहिजे. त्या दृष्टिकोनातून या मतदारसंघ म्हणजे हा प्रभाग गेल्या 10 वर्षापासून मागासलेला आहे. रस्त्यांचा तर वानवा आहे, परंतु सुरक्षितता धोक्यात आलेली आहे. खरं तर आज मुलं, नवीन पिढी मोबाईल खेळत आहे, परंतु ही मुलं क्रीडांगणामध्ये खेळली पाहिजेत, जेणेकरून त्यांचं आरोग्य आणि त्यांची बुद्धी तल्लख होईल. या दृष्टिकोनातून या प्रभागाचा सर्वांगीण विकास करायचा आहे. चौका सीसीटीव्ही फुटेज, सीसीटीव्ही कॅमेरे बसवायचे आहे. अनेक लोकयोगी असे माझ्या मनामध्ये संकल्पना आहे. उद्यानं असतील, क्रीडांगणं असतील आणि रस्ते अरुंद होत चालले, त्यामुळे गर्दी वाढते. त्या दृष्टिकोनातून रस्त्यावरती चालणारा ज्येष्ठ सुरक्षित चालला पाहिजे. या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थाने ही निवडणूक लढतोय. आणि मला खात्री आहे, कारण मी जे काही चिन्ह घेतलेलं आहे शिट्टी, या देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी साहेब जे स्वतःला पंतप्रधान म्हणत नाही, तर ते चौकीदार म्हणतात. आणि शिट्टी म्हणजे सुरक्षितता. आणि त्या दृष्टिकोनातून या संपूर्ण प्रभागाची जबाबदारी मी घेतलेली आहे. आणि त्या दृष्टिकोनातून मला खात्री आहे की या प्रभागातील मायबाप जनता जनार्दन मला निश्चित निवडून देतील. मी आपल्या माध्यमातून प्रभाग 28 मधील सर्वच माता भगिनी असतील, ज्येष्ठ असतील, युवक असतील, या सर्वांना विनंती करतो की येत्या 15 जानेवारीला प्रभाग क्रमांक 28 ड मधून अनुक्रम नंबर 6 शिट्टी समोरील बटन दाबून मला प्रचंड बहुमताने विजय करा आणि आपल्या सेवेची संधी द्या.